1857च्या उठावाच्या बाबतीमध्ये YouTubeमध्ये खूप साऱ्या व्हिडिओज अवेलेबल आहेत. पण तुम्हाला ही व्हिडिओ का बघायची आहे? कारण की मी एक स्टोरी लाईन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासोबत काही फॅक्ट्स पण येतीलच, परंतु फॅक्ट्स ओरिएंटेड व्हिडिओ नाहीये. बऱ्याच वेळेला तुम्ही व्हिडिओज बघत असाल, की 10 फॅक्ट्स 1857च्या उठावाचे. पण लक्षात घ्या, तुम्हाला स्टोरी लाईन माहिती असेल ना, तुमचे फॅक्ट्स ऑटोमॅटिकली पाठ होऊन जातात. तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला. वेलकम टू इतिहासवाला YouTube चॅनल आणि आज आपण बघणार आहोत 1857च्या उठावाचे स्वरूप. 11 मे 1857 ची पहाट. भल्या पहाटे म्हणजे ज्यावेळेला दिल्ली अर्ध्या झोपेमध्ये होती, त्यावेळेला मिरज छावणीतल्या काही सैनिकांनी यमुना नदी ओलांडून दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये प्रवेश केला. आणि फक्त प्रवेशच केला नाही, तर त्यांनी तिथे दुसरा बहादूर शहा याला सत्तेवरती आणलं. दिल्लीच्या तख्त्यावरती बसवून म्हणजे गादीवरती बसवून त्याला शहेनशाह हिंदुस्तान या नावाने त्याची ग्वाही संपूर्ण भारतभर पसरवली. त्यावेळेला भारतावरती जी राजवट होती ती होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट. त्यावेळेला मिरज छावणीतल्या सैनिकांनी हिंदुस्थानाचा जो काही बादशाह आहे त्याला दुसरा बहादूर शहाला गादीवर ठेवून राजकीयरित्या त्यांनी हा उठावाला सुरुवात केली आणि राजकीयरित्या आम्ही आता तुमच्या ब्रिटिशांच्या राजवटीला मानत नाही अशा प्रकारचाच हा जवळपास फतवा होता. आता ब्रिटिशांकडे नोकरी करणारा भारतीय सैनिक हा प्रक्षुब्ध का होता किंवा त्याचं मन हे या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये का वळलेलं होतं, ज्याला आपण असंतोष हे नाव देऊ, की जो अनहॅपी होता. तर तो का होता याची आपण काही कारण बघूया. एक म्हणजे लक्षात घ्या, कोणताही व्यक्ती जर जॉबमध्ये योग्य सॅलरी मिळत नसेल ना, तर तो अनहॅपी असतो. तसंच या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये काम करणारा भारतीय सैनिक त्याने योग्य सॅलरी म्हणजे तनखा योग्य मिळत नव्हती, म्हणून हा तिथे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. दुसरं आहे, की त्यांची जी वागणूक आहे, रिस्पेक्ट, तुम्हाला जॉबमध्ये रिस्पेक्ट जर मिळाली नाही, तर तुम्ही त्या जॉबमध्ये अनहॅपी असतात. तर हा जो ब्रिटिश सैनिक आहे, हा सुद्धा आपल्याला इकडे दिसते, की जॉबमध्ये अनहॅपी आहे. का? कारण की रिस्पेक्ट नाही मिळत आहे. आता रिस्पेक्ट म्हणजे काय? तर ब्रिटिश सैनिक त्या सुद्ध्यावरती जर भारतीय सैनिक समोर काम करत असेल, तर हा ब्रिटिश सैनिक जो आहे, तो या भारतीय सैनिकासोबत उद्धटपणे वागायचा किंवा गुलामासारखी त्याला वागणूक द्यायचा. त्यामुळे इकडे तुम्हाला एक दुसरं असंतोषाचं कारण दिसतं. तिसरं आहे, की भारतीय सैनिक 30 वर्ष जरी काम करतोय ना, तरीसुद्धा त्याला जी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे एका फ्रेशर ब्रिटिश सैनिकाकडून, त्याला कधीच मिळायची नाही. तो नेहमीच या सीनियर भारतीय सैनिकाला उद्धटपणेच बोलायचा. त्यामुळे तुम्हाला तिसरं असंतोषाचं कारण दिसतं. हे चौथं कारण आहे ते म्हणजे कितीही प्रज्ञावंत जर असेल भारतीय सैनिक, तरी पण त्याला त्याची रिस्पेक्ट कधीच मिळत नव्हती. जर किती प्रमोशन झालं तरीसुद्धा. बेस्ट एक्झाम्पल आहे हैदर अली. हैदर अली हे टिपू सुलतानचे वडील आहेत, जे आधी ब्रिटिशांसाठी काम करायचे. त्यांना खूप प्रज्ञावंत असल्यामुळे बरेच प्रमोशन मिळाले, पण त्यांना ती रिस्पेक्ट कधीच मिळाली नाही. 5वं कारण आहे, की अफगाणिस्तान किंवा मग म्यानमार इकडे ब्रिटिशांनी ना त्यांचं साम्राज्य वाढवायला सुरुवात केलेली आणि त्यासाठी त्यांनी भारतीय सैनिकांचा वापर करायला लागले. आता भारतीय सैनिकांमध्ये हिंदू जे सैनिक होते त्यांच्या हिंदूंच्या काही नियमावलीमध्ये म्हणजे धर्माच्या नियमावलीमध्ये काही अशा गोष्टी होत्या ज्या त्यांना मज्जाव करायच्या, म्हणजे त्यांना बॅन करायच्या काही गोष्टी करण्यापासून. एक एक्झाम्पल याचं बेस्ट आहे, की सीताराम नावाचा एक सैनिक आहे, जो अशाच प्रकारच्या मोहिमेतून परत आला. त्याला तर त्याच्या कलीग्सने म्हणजे भारतीय त्याच्या सहकाऱ्यांनी, जॉबमधल्या सहकाऱ्यांनी जे भारतीय सैनिक होते, त्यांनी सुद्धा त्याला एक्सेप्ट करायला नकार दिला. त्याला पण त्यांनी बहिष्कार टाकला. त्याच्यावर सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकला. म्हणजे स्वतः त्याचे कलीग्स जे आहेत, ते पण त्याला एक्सेप्ट करत नव्हते. प्लस कुटुंब आणि समाज तर एक्सेप्ट करतच नाहीये. त्यामुळे भारतीय सैनिक तुम्हाला दिसेल, की या पद्धतीमुळे किंवा या कारणांमुळे कुठेतरी त्यांचं मन दुखावलं गेलं होतं आणि म्हणून त्यांनी हे उठावाला सुरुवात केली. सुरुवात करतायत कोण? तर मंगल पांडे. लक्षात घ्या, मंगल पांडे यांनी या उठावाला सुरुवात आपल्याला केलेली दिसते. ती आहे 34वी त्यांचं पायदळ जे आहे, त्या पायदळामधला एका सार्जंटला मंगल पांडे यांनी पूर्णपणे ठार मारलं. त्यामुळे ब्रिटिशांनी मंगल पांडेंना फाशी दिली. याशिवाय बऱ्हामपूरमधल्या 34व्या नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये म्हणजे पायदळातल्या काही सैनिकांनी तिथे उठाव केला. का? कारण की एनफील्ड बंदुका या नव्याने ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना दिल्या होत्या वापरायला आणि त्याच्यामध्ये काडतूस जे आहे ते दाताने काढावं लागायचं आणि ज्या काडतुसावरती असं म्हटलं जायचं, की गाय आणि डुकराची चरबी होती. आता हा लक्षात घ्या, ही अफवा होती त्या काळामध्ये. त्यामुळे ही अफवा मोठ्या प्रमाणात पसरली. शिवाय जे आपलं पीठ असतं ना खाण्याचं, त्या सैनिकांच्या पिठामध्ये सुद्धा हाडांचं पीठ सुद्धा शामील केलं गेलं आहे. या प्रकारची सुद्धा अफवा पसरली. या अफवांमुळे काय झालं, काही हिंदू जे गायीला पवित्र मानतात, तर त्यांचं सुद्धा मन इथे प्रक्षुब्ध झालं. त्यांना सुद्धा राग आला आणि इस्लाममध्ये डुक्कर हा प्राणी पूर्णपणे वर्ज्य आहे, अपवित्र आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा याच्यामध्ये राग आला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे धार्मिकरित्या यांची जी मनं आहे ती पूर्णपणे दूषित झालेली आपल्याला दिसतात. आता सैनिकांनी तर उठाव केलेलेच आहेत. पण याशिवाय सुद्धा जमीनदारांनी किंवा मग काही संस्थानिकांनी
सुद्धा उठाव केलेले आपल्याला दिसतात. जेव्हा सैनिकांनी उठाव केले, तेव्हा त्यांनी दिल्लीच्या आसपासच्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारलं. सायमन फ्रेझर सारखे अधिकारी होते. त्यांना ठार मारलं. हा उठाव जो आहे संपूर्ण देशव्यापी झाला. आता लक्षात घ्या याच्यामध्ये मुंबईमध्ये काही प्रमाणात उठाव झाले. बंगालमध्ये काही प्रमाणात उठाव झाले. मध्य भारत आणि उत्तर भारताच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाले. पण आपल्याला दिसेल की पूर्व भारत किंवा मग दक्षिण भारत किंवा मग पश्चिम भारत याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये हा उठाव झाला. त्यामुळे या उठावाला देशव्यापी म्हणायचं का? याच्यावर पण क्वेश्चन मार्क उठतो. जर हा देशव्यापी असता, तर हा सगळ्यांनी एकाच दिवशी मिळून उठाव केला असता, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. इव्हन याचं अनसक्सेसफुल व्हायचं कारण सुद्धा हेच म्हटलं जातं, की सगळ्यांनी एकाच वेळेला उठाव मोठ्या प्रमाणात केला नाही. त्यामुळे ब्रिटिशांना चान्स मिळाला. काही ठिकाणी आज उठाव झाला, काही ठिकाणी काही महिन्यानंतर झाला, काही दिवसानंतर झाला. तर ब्रिटिशांना तो उठाव थांबवण्यासाठी बराच वेळ मिळायचा. काही लोकांचं म्हणणं होतं, की नाही भाकर आणि कमळ हे चिन्ह होतं उठावाचं आणि ते संपूर्ण देशामध्ये फिरलं जायचं आणि त्याच्याद्वारे हा संदेश दिला जायचा सगळ्यांना, की आपल्याला हा उठाव करायचा आहे. अशा प्रकारचा उठाव होणार आहे. त्यामुळे हा प्री डिसायडेड होता किंवा प्री प्लॅन्ड होता, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर आपण आता पुढचं कारण बघूया ते म्हणजे जमीनदारांचं. जमीनदार सुद्धा उठावामध्ये होते. बेस्ट एक्झाम्पल आहे बिहारमधला कुंवर सिंग यांनी सुद्धा उठाव केलेला होता. लक्षात घ्या कुंवर सिंग जे आहेत ना, हे 70 वर्षांचे होते. तेव्हा सुद्धा उठावात येतात. त्याच्यानंतर आहेत रोहिलेखंडाचे खान बहादूर यांनी तर सुरुवातीला ब्रिटिशांच्या तर्फे हे लढत होते. इव्हन त्यांनी ही जी प्लॅनिंग आहे, जी आपण प्री प्लॅनिंग म्हणतो ना, ती त्यांनी ब्रिटिशांना जाऊन आधीच कळवलेली होती. पण नंतर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये या उठावात सहभाग घेतला. याशिवाय लखनौचे पदच्युत नवाब त्यांची जी वाईफ होती, जी पत्नी होती बेगम हजरत महल, त्यांनी काय केलं, त्यांचा जो मुलगा आहे बिर्जिस कादीर त्याच्या नावाने या उठावामध्ये सहभाग घेतला. बिर्जिस कादीर यांच्या नावाने जेव्हा त्यांनी राज्य त्याच्या ताब्यात दिलं, त्यावेळेला काही अधिकाऱ्यांचा समावेश केला. लक्षात घ्या ब्रिटिशांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये जो काही वाद आहे तो खूप पूर्वीपासून आहे असं मांडायचा प्रयत्न केला, परंतु असं कधीच नव्हतं. बेस्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला बिर्जिस कादीर याचं. बिर्जिस कादीरने ज्यावेळेला अधिकाऱ्यांचा समावेश केला, नवीन अधिकाऱ्यांचा, तेव्हा त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ह्या दोघांना सुद्धा 50-50% नवीन अधिकाऱ्यांचा समावेश करून घेतला. कुठेच भेदभाव आपल्याला केलेला दिसत नाहीये. बेगम हजरत महल यांचं यामध्ये सगळ्यात जास्त योगदान होतं. सहिष्णुता तुम्हाला त्या काळामध्ये किती होती ते हे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसेल. आता आपण येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरकडे, जे खूप फेमस आहे, पिक्चरमध्ये सुद्धा खूप गाजलं जातं. ते म्हणजे आहे झाशीची राणी. झाशीची राणीने तिला दत्तक वारसा नामंजूर हा लॉर्ड डलहौसीने केलेला जो गव्हर्नर जनरल होता, त्याने केलेल्या नियमामुळे काय झालं, तिच्या मुलाला ते राज्य जे आहे ते गमवावं लागणार होतं. परिणामी तिने या उठावामध्ये सहभाग घेतला. या उठावामध्ये तिला नानासाहेब पेशवे जे दुसरा बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र होते, त्यांनी याच्यामध्ये त्यांना मदत केली. हे कानपूरमध्ये राहायचे. त्यांना पुण्यामधून बेदखल करण्यात आलेलं नानासाहेब पेशवेंना. ते कानपूरमध्ये राहत होते. तेव्हा झाशीची राणी, नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे सुद्धा त्यांना येऊन मिळाले आणि त्या तिघांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मग खूप कठोर पद्धतीने हा विरोध ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्याला केलेला दिसतोय. 1857च्या उठावाचा जेव्हा पण तुम्ही एखादा मूव्ही बघाल किंवा मग डॉक्युमेंटरी बघाल ना, तुम्हाला या तिघांचा उठाव सगळ्यात जास्त स्ट्राँग असलेला दिसेल किंवा मग सगळ्यात कोर असलेला दिसेल. पण याच्यामध्ये बघितलंय की सैनिकांनी कशाप्रकारे उठाव केले, नंतर आपण बघितलं जमीनदारांनी कशाप्रकारे उठाव केले, अमीर उमरावांनी सुद्धा याच्यामध्ये उठावाला सुरुवात केली आपल्याला दिसते. पण बघितलं की दत्तक वारसा नामंजूर झाल्यामुळे अनेक संस्थानिकांनी याच्यामध्ये आपल्याला प्रवेश केलेला आपल्याला दिसतोय. राणी हजरत महल बेगम यांनी सुद्धा उठावामध्ये प्रवेश केला आणि हा उठाव जो आहे आपल्याला दिसतोय की देशव्यापी पद्धतीने व्हायला सुरुवात झाली. कारण जे आहे ते आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळं मिक्स नको व्हायला. पण तुम्हाला आता एक स्टोरी तर कळली असेल की नक्की हा उठाव होता तरी नक्की काय. आपण कारण सुद्धा बघणार आहोत, परिणाम सुद्धा आपण बघणार आहोत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. सगळं मिक्स नको. त्यामुळे जर तुम्हाला हा फॉर्मॅट आवडला असेल 1 to 1, जर तुम्हाला नॉलेजेबल वाटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट्समध्ये प्लीज मला कळवा तुम्हाला कोणत्या व्हिडिओज हव्यात याच फॉर्मॅटमध्ये किंवा मग अजून काय ॲड ऑन केलं पाहिजे का, इमेजेस किंवा मग व्हिडिओज किंवा मग इतर काही. मला सिंपल फॉर्मॅट ठेवायचा आहे. तुम्हाला एका स्टोरीसारखं हे संपूर्णपणे कळलं पाहिजे इतिहास. इतिहास हा बऱ्याच वेळेला अवघड विषय वाटतो. त्याला आपण सोप्पं करायचा प्रयत्न करूया 1 to 1 टॉकमध्ये.